तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये, फाईन डाईन रेस्टॉरंट्समध्ये केळीपासून एक अशी डिश तयार केली जाते, ती विकताना खूप महाग विकतात, पण खायला ती इतकी टेस्टी असते ना की तिच्यापुढं आपण पैशाचा विचार करत नाही. तर आज तीच रेसिपी आपण सोप्या भाषेत बघतोय. नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर 4 चमचे तूप आपल्याला एका पॅनमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक 8 ते 10 काजू आपल्याला फोडून त्याच्यामध्ये फ्राय करायचे, थोडेसे फक्त रोस्ट करायचे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 केळी टाकून घ्यायचे आणि केळांनासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला फ्राय करायचं आहे, छान थोडेसे फक्त ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, एकदम सॉफ्ट करून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनटं यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचे. हे बघा, आता हे सॉफ्ट व्हायला लागलेले आहेत आणि यांना ना फ्राय करताना टेम्परेचर थोडंसं मिडियमच राहू द्या. ठीक आहे, हे बघा, आता केळी जे आहेत आपले हे खूप सॉफ्ट झालेत आणि नुसता स्पॅच्युला असा दाबला ना तरी ते स्मॅश होत आहेत. ठीक आहे, याला मॅशर वगैरे वापरायची काही गरज पडत नाही. व्यवस्थित स्मॅश झाला तर त्याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि गॅस मिडियम करायचा आणि मिडियम टेम्परेचरवरच बेसनला आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे बघा, हे बघा, बरोबर 4 मिनिटं झालेत आणि व्यवस्थित त्याला बेसनला मी फ्राय करून घेतलेले आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये ना आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायचं आहे. मिल्क पावडर खूप महत्त्वाचं आहे या रेसिपीसाठी. आता मिल्क पावडर टाकल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं परत कुक करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. तर बघा, आता व्यवस्थित आपण यांना फ्राय करून घेतलेलं आहे बेसन आणि मिल्क पावडर. ठीक आहे, टोटल 8 मिनटं झालेत आपण याला फ्राय करतो आहे आणि 8 मिनटात बेसन कम्प्लिटली शिजून जातं, कच्चं लागत नाही खायला. आता काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ, सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. याच्यातलं पाणी पूर्ण आटून जाईल आणि याच्यातनं जे तूप आपण टाकलं आहे ना ते बाहेर निघेल, इथपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. गॅसचं टेम्परेचर थोडं वाढवायचं आहे, मीडियम करायचं आहे आणि मीडियम टेम्परेचरवर याला आपल्याला आता मिक्स करत राहायचं आहे. हे बघा, हे तूप दिसतंय, हे तूप निघायला सुरुवात झाली. ठीक आहे, ह्या प्रोसेसला पण एक कमीत कमी 3 मिनटं लागतील. याला आणखी थोडंसं घट्ट करून घेऊ. हे बघा, आता तूप येणं रिलीज झालेलं आहे. ही कन्सिस्टन्सी आपल्याला त्याची पाहिजे, म्हणजे त्याचा आहे ना पॅन सुटला पाहिजे आणि त्याला ना आपण फोल्ड केलं ना ते असं फोल्ड झालं पाहिजे. बघा, हे असं फोल्ड झालं पाहिजे. एक 3 ते 4 मिनटं लागतात या कन्सिस्टन्सीला येईपर्यंत. आता त्याच्यामध्ये चवीपुरती साखर टाकून घ्यायची. साखर एकदम शेवटी ॲड करायची. ठीक आहे, आता मिक्स करून घेऊ त्याला साखर विरघळेपर्यंत. हे बघा, आता त्याचं टेक्स्चर किती चेंज झालेलं आहे. ही कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तूप पण बघा एकदम क्लिअर व्हिजिबल आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं तूप पण किती सुंदररित्या बाहेर आलेलं आहे, एक नंबर. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर बघा, आता गॅस बंद केला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी इलायची पावडर असते ना ती टाकून घ्यायची. तर बघा, आता असं एका प्लेटमध्ये घेऊन हा केळाचा हलवा, केळाचा आणि बेसनचा हलवा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्याच्यावरती ना असं काजू, बदाम आणि पिस्ते असे एकदम बारीक चॉप केलेले असे गार्निश करून घ्यायचे आहेत, मस्त बढिया. आणि ह्याचा तुम्ही या हलव्याचा आस्वाद घेऊन बघा. इतका सुंदर, इतका टेस्टी हा केळाचा आणि बेसनचा हलवा लागतो ना, तुम्हाला विश्वास बसणार नाही. मस्तपैकी हे बघा, तूप बघा किती आहे त्याच्यामध्ये. आणि तुमच्या गोडीनुसार ना साखर ॲडजस्ट करा बरं का. तुम्हाला जर फिक वाटत असेल तर आणखी साखर टाकून घ्या याच्यामध्ये.